वसई विरार परिसरात महावितरणाच्या उघड्या डीपी सर्रास पाहायला मिळतात आणि हीच एक उघडी डीपी आहे एका 9 वर्षाच्या मुलाच्या जीवावर बेतलेली आहे। आज संध्याकाळी 6:30च्या सुमारास एक 9 वर्षाचा मुलगा डीपीच्या आसपास खेळत होता आणि त्याच वेळी तिथे काय ह्या डीपीचा शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे। वसई विरार परिसराच्या अनेक डीपी आहेत आणि वसईच्या भास्करआळी परिसरात ही घटना घडलेली आहे। जियादू शिराज शेख असं 9 वर्षाच्या मुलाचं नाव आहे आणि आज संध्याकाळी 6:30च्या दरम्यान डिसोजा रुग्णालयाच्या मागच्या बाजूस भास्करआळी येथे गणपती तलावाजवळ जियादू शेख हा आपल्या मित्रांसोबत सायकल चालवत होता। सायकलवरून तेथील रस्त्याजवळ असलेल्या विद्युत पुरवठा करणाऱ्या डीपीजवळ पडला आणि तेथील वायरीचा करंट लागून तो सुरुवातीला जखमी झाला। तेथील नागरिकांनी या 9 वर्षाच्या जियादूला लाकडी दांड्याने बाहेर काढलं आणि त्याला पालिकेच्या रुग्णालयात नेलं असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं। वसई विरार परिसरात तुम्ही जर पाहिलं तर जागोजागी या उघड्या डीपी आहेत। वारंवार सर्वच राजकीय पक्षांनी या डीपी क्लोज करण्याची मागणी केलेली आहे, परंतु महावितरण जे आहे की अशा प्रकारची कुठलीही कारवाई करत नाही। 2 वर्षापूर्वी देखील असाच एक पाण्यामध्ये करंट लागून दिवाणमध्ये एका तरुणाचा जो आहे मृत्यू झाला होता। 4 वर्षापूर्वी सनसिटीमध्ये देखील एका केबलचा करंट लागून लहान मुलाचा जीव गेला होता। म्हणजे महावितरणाचे अधिकारी आणखीन किती जीव गेल्यानंतर त्यांना जाग येणार। युनिटचे रेट देखील महावितरणाने वाढवलेले आहेत। लोक आपली लाईट बिल भरतात देखील, परंतु पैसा जातो कुठे हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। लाईट बिल भरून देखील अशा डीपी जर दुरुस्त होत नसतील किंवा त्यांना दरवाजे लागत नसतील तर नेमकं या गलथान कारभाराला म्हणायचं तरी काय। त्यामुळे तुम्ही जर पावसाच्या मध्ये तुम्ही किंवा तुमची घरातली लहान मुलं डीपीच्या आसपासून जर प्रवास करत असेल तर त्यांना देखील समज देऊन ठेवा मुलांना, किंवा तुम्ही देखील सतर्क राहा, कदाचित तुमच्यासोबत देखील असा प्रकार घडू शकतो। माझं नाव ऋषभ पवार आहे। हा मुलगा माझा शेजारी आहे, वरच्या माळ्यावरती राहतो, मी त्याचा शेजारी आहे। तो सायकल मी यायच्या पहिले तो तिकडे पडलेला होता, काढत होते सगळी लोक त्याला काढत होते, त्याला करंट लागलेला होता, यायच्या पहिले त्याला काढत होते। तसा काढलाय तसा आम्ही त्याला घेऊन आलो आहे आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पहिले घेऊन गेलो, तिकडे त्यांना जमलं नाही, ते बोलले सरकारी दवाखान्यात घेऊन जावा आणि इकडे आल्यावरती कळलं त्याचा मृत्यू झालेला आहे। काय कोणाची लापरवाही वाटते तुम्हाला ह्याच्यामध्ये? संपूर्ण वीज केंद्राची मला लापरवाही वाटते। संपूर्ण ते उघडं सोडलेलं होतं, नंतर जाऊन आम्ही फोटो काढला, तिथे त्यांच्या पोराच्या नातेवाईकांनी फोटो काढलेला आहे, ते व्हिडिओ काढलेली आहे। त्याची सायकल पोराची अजून पण पडलेली, तिकडे लाकडं पण आहेत की आम्ही काढताना कसं काढलेलं आहे त्याला महत्त्वाचं म्हणून। माझं नाव इरफान अन्सारी आहे, तो माझा भांजा आहे, त्याचं नाव जियादू शेख आहे, त्याचे वय 9 सालचे आहे। ते भास्करआळी जे डिसोजा हॉस्पिटल आहे ना त्याच्या पुढे गणपतीचे तलाव आहे, त्याच्या मागे गटरच्या समोरच एक डीपी आहे, ते ओपन झाली होती। ते सायकल चालवून येतो होता आणि त्याच्यावर पडलं आणि ऑन द स्पॉट मेला तो। त्याच्यामध्ये कोणाची लापरवाही तुम्हाला वाटते? MSEBची लापरवाही। आता तुमची मागणी काय? आम्हाला इन्साफ पाहिजे। कधीची घटना ही? आताची 2 तास अगोदरची आहे। कोणाची लापरवाही? याच्यात कंप्लीट पॉवर हाऊस याची लापरवाही आहे, MBCची। हे नवीन साहेब माधवी साहेबची बदली झाल्यानंतर हे जे साहेब आलेले आहेत ते कोणत्याही कामाचे नाही। मी कमीत कमी 10 वेळा पत्रव्यवहार केलेला आहे की हे केवढी डीपी उघडी आहे, कोलीवाड्याचे दिलेले आहे, केवढी जागाचा मी पेपर वर्क केलेला आहे। त्यांना मोर्चेचा पण मी दिलेला आहे की यांच्यात कोणीही अपघात होणार। आज अपघात झाली, याचे पहिले पण एक अपघात झालेली पाचू बंदरला, तेव्हाही यांची लापरवाही होती, आज पण यांची लापरवाही आहे। यांच्यावर कडक एकदम कारवाई झाली पाहिजे। हे नुसतं या साहेबांची बदली झाली पाहिजे। हे साहेब काय कामाचे नाही, इकडे नुसतं खुर्ची तोडतात आणि खुर्ची येऊन बसतात, काय कामाचे नाही।